माळशिरस नजीक एका सहलीच्या बसचा अपघात झाला असून यामध्ये एक शिक्षक जागीच ठार झाला आहे। दुसऱ्या शिक्षकावर उपचार सुरू आहे। विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद केला। आपल्या विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे हत्यार उपसले। महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे व्यवस्थापक यांची जामिनीवर मुक्तता करण्यात आली आहे। लाचे प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली होती। कामगार सेनेनं आजपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे। अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी चौक अपघातमुक्त करावा अशी त्यांची आग्रही मागणी आहे। प्रतापनगर व लोकूतांडा येथे अयोध्येहून आलेल्या मंगल कलशाचं जोरदार स्वागत करण्यात आलं। जय श्रीरामच्या घोषणेनं सारा परिसर दणाणून गेला होता। हिराचंद नेमचंद कॉलेजने समूह नृत्यात यश प्राप्त केलं आहे। या स्पर्धेसाठी त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा ही थीम वापरली होती। मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यांच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखमय होणार आहे। सभापती धनखड यांच्या अपमान प्रकरणी भाजपनं शहरात जोरदार आंदोलन केलंय। यावेळी निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी बिज्जू प्रधाने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। विमुक्त जाती भटक्या जमाती सेलतर्फे येत्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। प्राइम्स क्लिनिकद्वारे येत्या रविवारी दमा व अस्थमा यांची मोफत तपासणी होणार आहे। ही माहिती डॉक्टर सागर खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली। मोदी सरकारच्या विरोधात सोलापुरातील इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। हा मोर्चा 22 डिसेंबरला आयोजित केला आहे।